तुमच्यासाठी जे प्रबोधन करताय, जे स्टेजवर बसून आणि लाख रुपयाच्या गाडीत फिरणारे ते लोक करू शकत नाही, ते हे माझे बंधू करत आहेत. आज आपल्या समाजामध्ये जो अन्याय होतो, जो अत्याचार होतो, त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम हे पोरं करत आहेत. यांच्या पाठीवर हात ठेवायचं काम तुमचं आहे. अरे फक्त पुढाऱ्यांची भाषणं ऐकून, आपलं घर भरणाऱ्या लोकांचं ऐकून तुम्ही या चळवळीला नाकारू नका. अरे हा समताचा जागर हे लोक करतायत, या पोरं करतायत. यांच्या पाठीवर तुम्ही एक शवाशीचे हात द्या. भीमा कोरेगावचा इतिहास पासून तर आजच्या घडीपर्यंत तुमच्या एका मताचा, एक मताचा हिशोब ही पोरं मागतायत. त्यांच्या मागे उभे राहा. अरे अमळनेर वरून आलेत, त्यांचा आभार मानणं या धुळेकर नागरिक म्हणून माझं काम आहे. आज माझ्या शहरामध्ये येऊन, माझ्या बाबासाहेबांच्या शहरात ज्या भूमीला लागले आहेत त्या ठिकाणी तुम्ही सर्व आले आहात आणि या लोकांचे हे प्रबोधनात्मक गीत तुम्ही आत्मसात करा. आणि या ठिकाणी या समता कलामांच्या अमळनेरचे मी एक भीम सैनिक म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि यांना आमंत्रित करतो. दरवर्षी न चुकता 1937 मध्ये ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर, ज्याप्रमाणे अरे तुमची कोणाचीच लायकी नाही, माझी लायकी नाही, आणि आज तुमचा जो केंद्रीय मंत्री आहे, राज्यमंत्री, त्याची बी लायकी नाही, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीत आले होते आणि या भूमीत या इंग्रजांना राहायचे त्या बंगल्यामध्ये ते राहिले होते. एक दिवसासाठी बाबासाहेब या ठिकाणी वास्तव्य करून गेले आणि तुम्हाला आणि मला आज ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या संविधानाचा एक विचार बाबासाहेबांनी या बंगल्यात केला आहे. म्हणून तुम्ही आलात. अजून मोठ्या संख्येने पुढच्या वर्षी संत कला मंचाला मदत करा आणि या पोरांच्या पाठीशी तुमची नेहमी सहकार्य राहू द्या. एवढंच मी दोन शब्द सांगतो. जय भीम. संत कला मंच को जय भीम. जय भीम. जय भीम. डॉक्टर आंबेडकर.